महात्मा व्यक्तीच्या जागेवरती त्या ठिकाणी काय तिथल्या लोकांनी न्याय न मिळाल्यास 15 ऑगस्टला आत्मदहन करण्याचा दुधोंडीमधील धाबडे कुटुंबियांचा इशारा. पलूस तालुक्यामधील दुधोंडी गावातील मल्लाप्पा धाबडे यांचं राहतं घर अतिक्रमण ठरवत गावातील गावगुंडांनी जेसीबी लावून ते जमीनदोस्त केलं असून याला गावातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह शासकीय कर्मचाऱ्यांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितावर ॲट्रॉसिटी दाखल करण्यात यावी यासाठी जय भीम क्रांती सेनेच्या नेतृत्वाखाली आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून या विरोधात पाठपुरावा करूनही योग्य न्याय मिळत नसल्यानं 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा धाबडे कुटुंबियांनी दिलाय. यावेळी गॅब्रियल तिवडे, जितेंद्र वायदंडे, प्रशांत आवळे, वनिताताई सकटे, विक्रम मोहिते, सुनीता तांदळे, अजित सदामते, सचिन वाघमारे, मल्लाप्पा धाबडे, गुरुनाथ धाबडे, कविता धाबडे, दिव्या धाबडे आदी उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुलेंचा संत करणाऱ्या ग्रामपंचायतीचा मल्लाप्पा धाबडे यांचं घर उद्ध्वस्त करणाऱ्या प्रशासनाचा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा. आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जय भीम क्रांती सेनेच्या वतीनं बेघर आंदोलन करण्यात येत आहे. बेघर आंदोलनाचं कारण असं की दुधंडी येथील मल्लाप्पा धाबडे म्हणून या मागासवर्गीय व्यक्तीच्या जागेवरती त्या ठिकाणी काय तिथल्या लोकांनी अतिक्रमण केलं आहे. त्यामध्ये अण्णाप्पा जाधव, रामचंद्र मोकाश आणि बाबू कोळी म्हणून आहे. ज्यावेळेस त्यांना सांगितले की ही आमची जागा आहे आणि त्यांचा प्लॉट आहे, 7/12ला त्यांचं नाव आहे, हे आमची जागा आहे, तुम्ही खाली करा असं म्हटल्यानंतर त्यांना दमदाटी करून त्या ठिकाणी त्यांना पाठवून दिलं. त्याच्यानंतर त्यांनी स्वतः तिथले सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, BDO असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील यांच्याकडे लेखी तोंडी तक्रारी केलेल्या आहेत. परंतु ते देखील ह्याच्यामध्ये कोणतेही त्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीने प्रशासनाने सुद्धा भूमिका घेतली नाही. त्याच्यानंतर त्यांनी गायरान जमिनीच्या त्यांच्या प्लॉटच्या पाठीमागच्या साईडला सरकारी जागा आहे, त्या सरकारी जागेमध्ये ते राहायला होते. त्या ठिकाणी त्यांनी पत्र्याचं शेड उभा केलेलं होतं. पत्र्याचं शेड उभा केल्यानंतर तिथला जो सरपंच आणि ग्रामसेवकांनी जो पाळलेला जो गावगुंड आहे रवींद्र आरबोने म्हणून आणि त्याच्यासोबत असणारी त्याची टीम, त्यांनी त्यांचं घर JCBनं पाडून टाकलं. ज्या घरामध्ये बाबासाहेबांचे फोटो होते, अण्णाभाऊंचे फोटो होते, हे महापुरुषांची त्या ठिकाणी त्यांनी विटंबना केलेली आहे, त्यांचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे. आज ते घर रस्त्यावरती आहे. त्याच्यानंतर हे तक्रार करायला गेले असताना त्यांना तिथल्या ग्रामसेवकाने आणि सरपंचांनी सांगितले जर तुम्ही तक्रार केला तर तुम्हाला गावामध्ये राहू देणार नाही. अशा पद्धतीने त्यांना दमदाटी केली. आम्ही इलेक्शन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला जागा द्यायची व्यवस्था करतो. परंतु आज 1.5 वर्ष झालं या वयस्कर आणि ज्येष्ठ नागरिक आहेत यांची कोणतीही दखल घेतली नाही. फक्त त्यांच्या डोक्यामध्ये जातीवाद आहे की हे मागासवर्गीय कुटुंब ह्या परिसरामध्ये राहायला नाही पाहिजे. ह्या द्वेषापोटी त्यांचा संसार त्यांनी उद्ध्वस्त केला. ज्यावेळेस JCB लावला त्यावेळेस त्यांची मुलगी या ठिकाणी आहे तिनं देखील त्यांना सांगितलं की तुम्ही असं का करताय म्हटल्यानंतर तिला देखील त्यांनी मारहाण केली आहे. तिच्या हाताला धरून तिला घराच्या बाहेर काढलेलं आहे. म्हणजे यांच्या डोक्यामध्ये एवढा जातीवाद आहे, एवढा मागासवर्गीयांच्या बद्दल त्यांच्या डोक्यामध्ये राग भरलेला आहे. ह्याबद्दल त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि या गावगुंडांना ज्यांनी तिथले सरपंच असतील, तहसीलदार असतील,
त्याच्यानंतर ग्रामसेवक असेल, प्रांत असेल आणि BDO असतील, ह्यांनी देखील त्यांची दखल घेतली नाही. म्हणजे ह्यांना देखील ते तिथं नको आहेत असा याचा अर्थ निघतो. म्हणून ह्या प्रशासनानं का त्यांना दखल दिली नाही ह्याच्या संदर्भात आज या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलोय. जोपर्यंत ह्या सर्वांच्या वरती ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हे दाखल होत नाहीत, दुसरी गोष्ट घर यांनी उद्ध्वस्त, त्यांचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे, याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणावरून उठणार नाही. जर या लवकरात लवकर यांना न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये 15 ऑगस्ट दिवशी ह्या कुटुंबाला घेऊन या ठिकाणी आम्ही कलेक्टरांच्या दारामध्ये, पालकमंत्र्यांच्या समोर या ठिकाणी आत्मदहन करणार आहे. माझ्या घराला आता JCB पाडून टाकलेलं आहे, खाली नेऊन गटारात टाकलेलं आहे. त्यामुळं आम्हाला कोण तिथं दाखल घेत नाही. त्या असं चाललेलं आहे बघा. लुस्कान. मी गुरुनाथ मल्लापा दाबडे दुधंडी गावात रहिवाशी 35-40 वर्ष झालं राहत असून आमच्या वडिलांच्या नावी 2.25 गुंठ जागा मिळालेली आहे. त्या ठिकाणी काही लोकांनी अतिक्रमण केलं आहे. अतिक्रमण केल्यावर मी शेजारी शेड मारलं होतं. मग तिथल्या गावगुंडांनी येऊन सगळं घरी उद्ध्वस्त केलं. त्यात महापुरुषांचे फोटो होते आणि मी दखल घेतली. ग्रामसेवक, तहसीलदार, BDO वारंवार पत्र दिले, तोंडी व्यवहार केला, तरी त्यांनी त्यांचा काही दखल घेतला नाही. म्हणून मी जय भीम क्रांती सेनेच्या गॅब्रिएलभाऊ तिवडे यांची गाडी घेऊन संघटनेच्या मार्फत उपोषणाला बसलो. मला न्याय मिळवून देण्यासाठी मागणी केली आणि माझं घर सगळं उद्ध्वस्त केलं आहे तिथल्या आरबुने गावगुंडाने. मला जरी न्याय नाही मिळाला तर मी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार आहे.